महाराष्ट्रातले ज्या पद्धतीने उद्योग जे महत्त्वपूर्ण होते ते बाहेर घेऊन जाण्याचा आणि विशेष करून गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा जो सपाटा केंद्रातल्या सरकारने आणि राज्य सरकारने केलेला होता, चांगले उद्योग, पर्यावरणाला पोषक उद्योग महाराष्ट्राला आले पाहिजे ही मागणी या बजेटमधून आमची आहे। आपण पाहिलं की मोदीजींनी तिसऱ्या वेळेस देशाच्या प्रधानमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वाढवण बंधारा हा पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी मंजूर केला। आता हा वाढवण बंधारा जो आहे हा कोकणातल्या निसर्गाला हानी पोहोचवणारा आहे। कोकणातली लोक त्याला मोठ्या प्रमाणात विरोध करतात आहे आणि जनमानसांच्या भावना या समजण्याची गरज आहे। आपण विकासाच्या नावाने आणि विशिष्ट माणसाला आपल्या मित्रांना फायदा देण्यासाठी पर्यावरणाची काळजी न करता महाराष्ट्राचं पर्यावरणच सगळं संपुष्टात आणायचं हा एक प्रयत्न सरकारने करू नये असं या बजेटच्या माध्यमातून आमची महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की रेल्वेमध्ये अजूनही महाराष्ट्र खूप मागे आहे। अजूनही महाराष्ट्राच्या अनेक रेल्वेच्या बद्दलची भूमिका मागण्या अनेक वर्षापासून आहे आणि त्यामुळे या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये रेल्वे पोहोचेल आणि त्या दृष्टिकोनातून बजेटमध्ये त्याला प्रोविजन मिळेल अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेची आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न की इरिगेशनमध्ये महाराष्ट्र दरवेळेस मागं पडत चाललेला आहे। निसर्गावर शेतकऱ्यांना अवलंबून राहावं लागतं आहे आणि म्हणून बजेटमध्ये इरिगेशनसाठी स्पेशल पॅकेज त्या ठिकाणी देण्याच्या बाबतचं एक धोरण केलं तर मग महाराष्ट्रातला शेतकरी सुखावेल ही भूमिका त्या माध्यमातून आमची या बजेटमधून आहे। आमची महाराष्ट्राची नव्हे तर देशाच्या शेतकऱ्यांची मागणी नेहमी राहिलेली आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे। मोदी सरकार जेव्हापासून या देशात आलं तेव्हापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1000च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असे आकडे पुढे आलेले आहेत। तर देशामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि म्हणून या बजेटमध्ये आमचं सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे ही एक भूमिका रास्त भूमिका देशभराच्या अन्नदात्यांची आहे आणि रोजगार निर्मितीसाठी शेतीवर आधारित उद्योग उभे केलेत आणि त्यासाठी उपाययोजना सरकारने मांडल्या। तर मला असं वाटतं की त्याचाही एक मोठा फायदा या केंद्राच्या बजेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण एक गोष्ट त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे की आर्थिक तरतुदीच्या बाबतची जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेस GST कायदा जेव्हा आणला त्या कायद्यामध्ये जी घटना दुरुस्ती करण्यात आली त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या कॅबिनेटला सगळे अधिकार देण्यात आले। विविध राज्याचे अर्थमंत्री त्या कमिटीचे सदस्य आहेत, त्यांनी शिफारस करायची। आर्थिक तरतुदी ज्या आहेत त्या आर्थिक तरतुदी या पार्लमेंटमधूनच केल्या जाव्यात, त्याचे अधिकार पूर्ण पार्लमेंटला असावे, केंद्रीय कॅबिनेटला नसावे। कारण की दर महिन्याला आपण आत्तापर्यंत GSTचा कायदा आल्यानंतर आपण पाहिलं की अनेकदा आर्थिक व्यवस्थेमध्ये मोठे सुधार करण्यासाठी नव्हे तर आपल्या मित्रांना फायदा देण्यासाठी जो प्रयत्न नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला आहे त्या आर्थिक व्यवस्थेमधले बदल यावेत जेणेकरून सर्वसामान्याला त्याचे अधिकार मिळावेत ही भूमिका या माध्यमातून आम्ही मांडतो आहे। या पद्धतीचा हा बजेट यावा आणि महागाईचा दर हा कमी केला गेला पाहिजे। कारण की आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा डिझेल आणि पेट्रोलचे भाव ज्या पद्धतीने वाढवले गेलेत, गॅस सिलेंडरचे भाव वाढवण्यात आलेत, त्याचा परिणाम जनसामान्यावर जो पडतो आहे आणि त्याचे सगळे परिणाम महागाईच्या माध्यमातून देशाच्या जनतेला भोगावं लागतं आहे आणि म्हणून या बजेटच्या माध्यमातून महागाई पण कमी व्हावी अशा पद्धतीची भूमिका आमची आहे, काँग्रेसची आहे। ही बनियागिरी जी नरेंद्र मोदीजींनी चालू केलेली आहे की एकीकडे GSTच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटायचं
त्यांना जे काही ट्रॅक्टर लागत असेल, त्याला लागणारं सामान लागत असेल तर त्याला 18% GST आपण लावता, डिझेलवर मोठ्या प्रमाणात GST लावतात आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना खत असेल, रासायनिक औषधी असतील, या सगळ्यावर तुम्ही जे GST लावलेला आहे, शेतकऱ्यांना लुटताय. 1 लाख रुपये शेतकऱ्याकडून लुटताय आणि त्याला 6,000 रुपये देत आहे. ही जी शेतकरी सन्मान योजना देण्यापेक्षा शेतकऱ्यांना जे तुम्ही लूट माजवलेली आहे ती लूट शेतकऱ्यांची तुम्ही थांबवली पाहिजे आणि या पद्धतीची बनियागिरी नरेंद्र मोदींच्या सरकारने थांबवली पाहिजे. ही भूमिका देशभरातल्या शेतकऱ्यांची आहे. आणि काँग्रेसची एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली आहे. काय बैठक आहे? बघा, आज आमचे संघटन महासचिव वेणुगोपालजी, आमचे प्रभारी रमेश चेन्निथलाजी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, आमचे CLP नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारजी, मी स्वतः, अशीच नसीम खान, असे 5-6 लोक या मीटिंगमध्ये आम्ही उपस्थित राहणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीचं संपूर्ण प्लॅन त्या माध्यमातून तयार करणार. कारवाईच्या संदर्भात काही चर्चा होणार आहे? कारण राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसच्या काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचं समोर आलं होतं. त्या संदर्भात काय निर्णय? बघा, याच्यामध्ये एक टेक्निकल इश्यू आहे, पण माननीय वेणुगोपालजींनी जी भूमिका मुंबईत येऊन मांडली त्याप्रमाणे जे कोणी 7 आमदार त्याच्यामध्ये आहेत त्यांच्यावर कारवाई हायकमांडने केलेली आहे. ते तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीपर्यंत दिसेल. निवडणुका आता काही दिवसावर आलेल्या आहेत, महिन्यावर नाही. त्यामुळे आपल्याला थोड्याच दिवसात हे सगळे परिणाम पाहायला मिळतील. अशा काँग्रेस पक्षाच्या मतावर निवडून यायचं आणि BJPला मतदान करायचं, अशा कुठल्याही क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना काँग्रेस पाठीशी घालणार नाही. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे ससून रुग्णालयाचा. त्याचा पुन्हा भोगळ कारवाई ठरला आहे. ससूनमध्ये जे बेवारस रुग्ण असतात त्यांना निर्जन स्थळी सोडून देतात ट्रॅफिकमध्ये, अशा प्रकारचा व्हिडिओ पुढे आला. त्याच्यावर मोठा वाद निर्माण झालेला आहे. आता यातच जे महाराष्ट्र विधिमंडळाचं शेवटचं जे अधिवेशन झालं त्याच्यातही ससून हॉस्पिटलचा मुद्दा आम्ही उपस्थित केलेला होता. सरकारला आम्ही सांगितलं होतं की हे ससून हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं मग ड्रग्ज माफिया असतील, ललित पाटील असेल, पोर्चमध्ये जी दुर्घटना पुण्यामध्ये झाली त्या घटनेमध्ये सुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये आरोपीला मदत करायची भूमिका झालेली होती. ही जी काही ससून हॉस्पिटलची जो कहाणी लिहिली गेलेली आहे त्याच्यात सरकारची मोठी भागीदारी आहे असं आपल्याला वाटतं. सरकारचाच त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्याच्यामुळे सरकारच्या माध्यमातून ससून हॉस्पिटलला जे सर्वसामान्याला त्या ठिकाणी उपचार मिळायला पाहिजे ते नाही. तिथं पंचतारीख व्यवस्था निर्माण करून गुन्हेगारांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट देणं, या पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची हेळसांड होत आहे. जो व्हिडिओ आपल्याला पाहत आहे ते सर्वसामान्य जो माणूस होता त्यालाच त्या पद्धतीचं त्याला बाहेर फेकून देण्याचं पाप राज्य सरकारच्या आशीर्वादाने झालेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. तानाजी सावंतांवरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यांनी सिक्युरिटी गार्डच्या संदर्भात जी प्रायव्हेट भरती केली होती त्यामध्ये घोटाळा झाल्याचं समजत आहे. या अगोदर देखील धरणाचा प्रश्न झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की धरण पोषण. तर अशा व्यक्तीवरती आरोप होत असताना सरकारने काही कारवाई करायला हवी का? ससूनच्या यांना तानाजी सावंत पाठीशी घालतात असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला तानाजी सावंत एकच नाही तर महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामध्ये A to Z हे भ्रष्टाचारी व्यवस्था बसलेली आहे. हे आम्ही अनेकदा सिद्ध केलं, पुराव्याने सिद्ध केलं. तानाजी सावंत असतील, त्यांच्या त्या ॲम्ब्युलन्स असेल, ॲम्ब्युलन्समध्ये भ्रष्टाचार झाला, आता गार्डामध्ये भ्रष्टाचार झाला. पण मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याच्या नावाने ज्या काही योजना दिल्या जातात, डायरेक्ट DBT दिली जाते, त्याच्यातही भ्रष्टाचार कोट्यावधी रुपयाचा सरकारने आणि मुख्यमंत्र्यांच्या सहमताने केला गेलेला आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणं आम्ही विधानसभेत मांडलेत. अदानीला दिलेल्या प्रॉपर्ट्या असतील, त्याच्याबद्दलच्या असतील, पण सरकार त्याच्याबद्दलचं उत्तर द्यायला तयार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये A to Z असलेलं मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचारानेच युक्त असलेलं सरकार आहे, अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि महाराष्ट्राची जनता या भ्रष्टाचारी सरकारला ओळखून आहे आणि वेळेची वाट बघते असं चित्र आपण महाराष्ट्रात पाहतो. शेवटचा प्रश्न सर,
संजय राऊत आज म्हटले की महायुतीमध्ये 7 मुख्यमंत्री आहेत. म्हणजे आमच्याजवळ जी काही महाराष्ट्रातलं जे सरकार आज आहे, या सरकारमध्ये त्यांचं जर 7 मुख्यमंत्री महायुतीचं असतील, मी त्याच्यापेक्षा सांगतो की त्यांच्याजवळ एक सुपर दिल्लीमध्ये 2 लोक बसलेली आहेत आणि ते महाराष्ट्रातलं सरकार चालवतात आहेत. महाराष्ट्रातले नेते नाही चालवत महायुतीचे. इथून जे आदेश येतील त्या आदेशाचं पालन करणं, देऊन टाका अदानीला जमीन, देऊन टाकली, हजारो कोटीची जमीन नाममात्र दरात देण्याचं पाप ते करताय आणि सुपरपेक्षा सुपर इकडे दिल्लीत जे 2 लोक बसलेली आहेत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातली सरकार चाललेली आहे, असं चित्र आज पाहतो आपण. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.